सुप्रभात. नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक IIB. डॉक्टर बनायचंय तर मग सुरू करा नीटची तयारी. नंबर 1 इन्स्टिट्यूट IIB सोबत प्रवेश प्रक्रिया सुरू. नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. अटक चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा मलिक यांचा दावा. नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेकडून होणार तोडक कारवाई. जुहूच्या अधीश बंगल्यातील काम नकाशानुसार नसल्याचा आरोप. तुम्ही कारवाई करा नाहीतर आम्ही करू, पालिकेचे आदेश. फडणवीसांनी टाकलेल्या व्हिडिओ बॉम्बची राज्य सरकारकडून गंभीर दखल. गृहमंत्र्यांकडून प्रकरणाच्या CID चौकशीची घोषणा, तर वादग्रस्त सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा स्वीकारल्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती. सरकारच्या CID चौकशीवर विश्वास नाही, लवकरच कोर्टात जाऊ, CBI चौकशीची मागणी करू, देवेंद्र फडणवीसांची माहिती. अनिल देशमुखांना दिलासा नाहीच. विशेष PMLA कोर्टाने जामीन अर्ज नाकारल्यानं कारागृहातील मुक्काम वाढला. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 10वीची परीक्षा आजपासून. 16 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा. हिजाब वादावर कर्नाटक हायकोर्ट सुनावणार फैसला. राजधानी बंगळुरूसह अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश. आणि नवी दिल्लीतील उस्मापूर येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी आग. कोणतीही जीवितहानी नाही. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्यानं आगीवर नियंत्रण. आणि आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात आमच्या स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये. राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच दिलेलं नसल्याचं सांगत फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्रीय योजनांच्या आधारेच कामाचं श्रेय लाटत असल्याचं ते म्हणाले. अर्थसंकल्प पाहिला तर चालू योजनाच यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्याचा प्रयत्न या सरकारनं केलेला दिसतोय, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय. गेल्या काही वर्षांपासून राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असून खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी सरकारच्या अर्थसंकल्पाची अवस्था असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प वेगळा आणि सांगितलेला अर्थसंकल्प वेगळा असल्याचंही फडणवीस म्हणाले. ज्याची ताकद जास्त त्याला सर्वाधिक मदत या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या खात्यांसाठी 57% निधी देण्यात आलेला आहे, तर शिवसेनेला 16% इतकाच निधी देण्यात आलेला आहे. शिवसेनेकडे असलेल्या खात्यांसाठी सर्वात कमी म्हणजे 90,181 इतकाच निधी देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. वक्फ बोर्डाचे सदस्य दाऊदचे नातेवाईक असल्याचा मोठा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय आणि देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत नवा व्हिडिओ बॉम्ब देखील टाकलाय आणि त्या प्रकरणाचा पेनड्राईव्ह त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकल्यानंतर सरकारला हादरे बसायला सुरुवात झाली. विरोधकांना अडकवण्यासाठी सरकारी वकिलांच्या माध्यमातून षडयंत्र रचलं जात असल्याचं स्टिंग हे फडणवीसांनी विधानसभेत सादर केलं. दरम्यान पेनड्राईव्ह बॉम्बनंतर या प्रकरणातील आरोप असलेल्या विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा सरकारनं घेतलाय, तशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत मोठी घोषणा केली. 2019 मधील पोलीस दलातील 5,297 रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त उमेदवारांची नेमणूक देणं बाकी आहे आणि तसंच काही प्रमाणात उमेदवारांच्या मुलाखती घेणं देखील बाकी आहे. तसं सांगतानाच येत्या काळात पोलीस दलात आणखी 7,231 पदांची भरती करण्यात येईल आणि त्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केली.
पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेऊ आणि त्यानंतर पुढील 2 वर्षातील भरती करायची याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे नेऊ त्याला मंजुरी दिली तर आणखी पोलीस भरती होईल असं देखील दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. नारायण राणे यांच्या बंगल्यावरती तोडक कारवाई होणार आहे. मुंबई महापालिकेने आदेश काढले. जुहू येथील बंगल्यातील काम नकाशानुसार नाहीये, त्यामुळे तुम्ही कारवाई करा नाहीतर आम्ही करतो अशी पालिकेने नोटीस पाठवली आहे. तक्रारदार संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली होती. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहेत. अनिल देशमुख यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं दिसतंय. असं म्हणत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. सेक्शन 45 नुसार जामीन देता येणार नाही असं म्हणत विशेष ईडी न्यायालयानं जामीन फेटाळून लावला. निवडणुका घेणं हा 74व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, राज्य सरकारचा नाही. त्यामुळे निवडणुका केव्हा घ्यायच्या हा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे, राज्य सरकारचा नाही. त्यामुळे निवडणुका या 4 किंवा 6 महिन्यांनी नाही तर उद्या देखील होतील असं विधान शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी करत एक प्रकारे सरकारला घरचा आहेर दिलाय. तेजस मोरे यांनी केलेले सर्व आरोप विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी फेटाळून लावले. माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्याने छुपा कॅमेरा लावून हे स्टिंग केलं असावं असा संशय असून त्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं चव्हाण म्हणाले. तसंच माझा मविया सरकारशी कोणताही संबंध नसून या षडयंत्रात कोट्यावधी रुपयांचं डिलिंग झालंय आणि आपण लवकरच या सर्व लोकांना एक्सपोज करू असं देखील चव्हाण म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 20चा अजब कारभार समोर आलाय. मनपा शाळेनं चक्क विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारून घेत शाळेची स्वच्छता केली आहे. सोमवारपासून नवी मुंबई मनपा क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलंय आणि या आंदोलनात सफाई कामगार देखील सहभागी झालेत. सफाई कामगार कामावर न आल्यानं मनपा शाळेतील शिक्षकांनी चक्क आपल्या विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारून घेत साफसफाई करून घेतली आहे. आजपासून महाराष्ट्र बोर्डाची 10वीची परीक्षा सुरू होणार आहे. राज्यात 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 21,384 केंद्रांवरती परीक्षा होणार आहेत. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आहे. मात्र आता परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत, तर विद्यार्थ्यांसाठी 15 ते 30 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी सोमवारपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 7,000 कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. कोविडमुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत देणं, कोविड काळात काम केल्याबद्दल कोविड भत्ता देणं आणि कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणं या 3 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय. नवी मुंबई मनपातर्फे कंत्राटी पद्धतीवरती विविध विभागात काम करणाऱ्या 7,000 कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड येथील आशिया खंडातील एकमेव मोठं रुग्णालय असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व वैद्यकीय शिक्षकांनी सोमवारी रुग्णालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केलंय. पुढील 15 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन पुढे कायम ठेवलं जाईल असा इशारा यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलाय. सहाय्यक वैद्यकीय प्राध्यापकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टरांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र शासनानं त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारलाय. या संपात यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 150 डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाली आहे. पुण्यात एका शाळकरी मुलीचं अपहरण करण्यात आलं असून ती अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना धक्कादायक असून पोलिसांनी त्या मुलीचा तातडीने शोध लावावा आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी येवल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. स्टेपनी कामगारांचा शिरकाव शिक्षण क्षेत्रात झाला असून मालेगावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. उपायुक्त यांच्या तपासणी मोहिमेत शहरातील उर्दू शाळा क्रमांक 47 मध्ये 2 डमी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचं उघड झालंय. मूळ शिक्षकांना बक्कळ पगार असताना देखील त्यांनी 1,500 रुपये मानधनावरती डमी शिक्षकांना नेमल्याचं उघड झालंय.
पुण्यात एकतर्फी प्रेमातून 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। येरवडा परिसरातील इनामदार शाळेजवळ ही घटना घडली आहे। जखमी तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय, तर हल्लेखोर मात्र पसार झालाय। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। कोल्हापूरहून गोव्याकडे जाणारा तब्बल 16,34,000 रुपयांचा गुटखा पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी शीतल पाटील या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। आजरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। कोल्हापूर शहरातील कोटीतीर्थ तलावात अज्ञात व्यक्तीनं घातक केमिकल टाकल्यानं शेकडो मासे मृत्युमुखी पडले। 3 ते 6 फूट इतक्या लांबीचे हे मोठे मासे आहेत। या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी हे मासे बाहेर त्यांच्याकडून बाहेर काढण्यात आलेत, मात्र एकूणच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाते। गोरबंजारा समाजाचा लेंगी कार्यक्रम डोनगाव इथं घेण्यात आला। 10 तांड्यांवरील भजनी मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी गोरबंजारा समाजाच्या पारंपरिक नृत्य स्पर्धेचं देखील दर्शन झालं। ही स्पर्धा केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर बंजारा भाषांचं भूषण, संस्कृती टिकवणं आणि सेवालाल महाराजांच्या भजनाचं मोठं व्यासपीठ ठरलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवाला सोमवारपासून भोंगऱ्यानं सुरुवात झाली आहे। निसर्गपूजकांचा हा होळी उत्सव जवळपास 7 दिवस रंगणार आहे। या भोंगऱ्यामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणूक काढून होळी उत्सवाला सुरुवात होते। सातपुड्या पर्वतरांगांमध्ये ठिकठिकाणी भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधवांची मोठी गर्दी दिसून येते आहे। भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 16 मार्चपर्यंत उष्णतेची लाट असेल असा इशारा दिला गेलाय। सध्या तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे उष्णतेचं प्रमाण देखील वाढलंय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उष्णता वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे। 3 महिने थंडीचा आनंद लुटल्यानंतर मार्च महिन्यात रायगडकर आता उन्हाच्या झळांनी घामाघूम झालेत। रायगडात पारा वाढला असून कमाल तापमान 38 असून किमान 22 पर्यंत तापमान गेलंय। त्यामुळे रायगडमध्ये वातावरण उष्ण झालंय। गरमीपासून वाचण्यासाठी नागरिक थंड पेय प्राशन करू लागलेत। वाढत्या गरमीनं सध्या रायगडकर हैराण झाले। वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सूर्य आग ओकू लागलाय। सोमवारी वर्ध्यातील तापमान 38.8 अंशांवरती पोहोचलं। त्यामुळे जनजीवनावरती याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं। रस्त्यांवर वाहनांची गर्दी देखील कमी दिसून आली। कोरोना विरोधी लढाईत केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय। आता देशात 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झालाय। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। येत्या बुधवारपासून म्हणजे 16 मार्चपासून 15 वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची लस दिली जाणार आहे। कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज सकाळी हिजाबच्या मुद्द्यावरती निकाल देणार आहे। या निर्णयावेळी कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय। न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवलं होतं। या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्यात, त्यामुळे कुठेही जाऊ नका। पण एक महत्त्वाची आठवण ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी देखील स्वतःची काळजी घ्या आणि त्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा भेटूया। स्पीड न्यूजमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात।
युक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरांवर झालेल्या हल्ल्यांदरम्यान रशियन आणि युक्रेनी अधिकाऱ्यांमधील चर्चेची चौथी फेरी सुरू झाली। यावेळी दोन्ही बाजूंचे उच्चस्तरीय अधिकारी व्हिडिओ लिंकद्वारे चर्चेत सहभागी होतात। या काळात युक्रेन युद्धविराम आणि सैन्य माघारी आणि सुरक्षेची हमी या मुद्द्यांवर ती वाटाघाटी करत आहे। चर्चेच्या या फेरीत ठोस निष्कर्ष निघण्याची अपेक्षा आहे। रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। रशिया युक्रेन युद्धात इस्रायल मध्यस्थी करण्यात असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे। श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 238 रन्सनं दणदणीत विजय झालाय। भारताने दिलेल्या 447 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका 208 रनवरती ऑल आऊट झाली आहे। श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेनं झुंजार शतक केलं, पण त्याला श्रीलंकेच्या दुसऱ्या कोणत्याच खेळाडूनं साथ दिली नाही। राधेश्याम चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केलं आहे। प्रभासच्या राधेश्यामनं बॉक्स ऑफिसवरती पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे। इतकंच नाही तर टॉप 10 ऑल इंडिया ओपनर्स ऑफ ऑल टाइम फिल्म्समध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे। विशेष म्हणजे या सुपर चित्रपटांच्या लिस्टमधला प्रभासचा हा चौथा चित्रपट आहे। त्याचबरोबर प्रभासनं अल्लू अर्जुनच्या पुष्पालाही मागे टाकलंय। दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती आश्चर्यकारक कामगिरी केली आहे। कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं चक्क तिसऱ्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली। अवघ्या तिसऱ्याच दिवशी चित्रपटानं 27 कोटींचा गल्ला जमवत मेकिंग बजेट देखील वसूल केलाय। चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 लोक।